श्री स्वामीराज माऊली। श्री स्वामी समर्थ महाराज की जय। गुरुदेव श्री स्वामी सूत महाराज की जय। गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त, गुरुदेव दत्त। स्वामी समर्थ महाराज की आपलं कुठलंही आराध्य देव आहे, पण विशेष करून स्वामी समर्थ महाराज, कारण स्वामी समर्थ महाराज हे परब्रह्माचं असं स्वरूप आहे जे पूर्णतः प्रॅक्टिकल आहे। महाराजांनी कधी अशी कुठच्याही पद्धतीचं काय कर्मकांड करायला सांगितलं नाही। महाराजांनी कधी सवयी सांगितली नाहीत। महाराजांना जे आपल्यापासून पाहिजे होतं ते फक्त आणि फक्त आपलं वर्तन आणि आपला स्वभाव। काय करतो आपण ॲक्च्युअली स्वामी महाराजांच्याकडे जातो किंवा आपल्या आराध्य देवळात जातो, तिथे जाण्याच्या अगोदर त्या वाटेवरतीच आपलं संबंध हे चाललेलं असते। आज महाराजांकडे मागायचं काय, आणि आपण तिथे जाऊन ती आपली यादी उघडतो आणि महाराजांकडे मागतो। त्यातल्या काहीशा गोष्टी महाराजांकडून आपल्याला मिळतात, काही गोष्टी आपल्याला महाराजांकडून मिळत सुद्धा नाही। मग मिळालेल्या गोष्टीचा आपल्याला आपण कधीच विचार करत नाही, पण न मिळाल्याची आपल्याला जी असते तक्रार ती आपल्याला कायम असते, कायम। मग त्याच्यामध्ये अशी सुद्धा माणसं असतात, मी बघितलेली आहे, मला जी अशी काय काय माणसं भेटलेली आहे, आपली परिचित आधीपासून एकदम अचानक स्वामी महाराजांच्या मठात यायला सुरुवात करतात। 8 गुरुवार येतात, 10 गुरुवार येतात, कधी कधी पूर्ण वर्षभर येतात आणि त्याच्यानंतर यायचेच बंद होतात, गायब होतात। मग कुठेतरी त्याच्यानंतर काही दिवसांनी भेटलं तर साहजिकच आपण विचारतो की अरे आतापर्यंत तुम्ही स्वामी महाराजांच्या मठामध्ये आपली दर गुरुवारी भेट व्हायची, आता येणं तर बंद कसं काय केलं? अहो पिळगावकर, काय माहिती आहे का, तुम्ही कसे जाता बाबा, खरंच तुमचं कौतुक आहे। मी महाराजांकडे अडलं होतो, खूप मला त्रास होते वगैरे, मला कोणीच सांगितलं मठामध्ये जा महाराजांकडे, मी आलो। अजिबात काही झालं असं नाही, खूपशा काही गोष्टी झाल्या, पण प्रामुख्याने ज्याचा मला त्रास होता ते झालंच नाही हो। माझं वाटायला लागलं की महाराज काय आपल्याला लाभतच नाही, आपण लांब राहिलेलंच बरं। आणि त्याही पलीकडे जाऊन काही जरी गोष्टी झाल्या तरी त्याच्यानंतर मला त्रास व्हायला सुद्धा खूप सुरुवात झाली, खूप त्रास। म्हणजे महाराजांच्याकडे येण्या अगोदर माझी जी काय हे होतं, म्हणजे त्रास तर होता, विवंचना होती म्हणून मी महाराजांकडे आलो, पण महाराजांकडे येण्या अगोदर जी काय माझं होतं आलं त्याहीपेक्षा हालत बिघडली माझी। माझे त्रास वाढले, माझ्या विवंचना वाढल्या, नकोसा जीव होऊ लागला मला। आणि म्हणून मला तर असं वाटतं ना की सगळ्यांनाच काय महाराज लाभत नाहीत। आता महाराजांच्या बद्दल लाभणं न लाभणं वगैरे ही भाषा ऐकल्यावरती तसं बघायला की थोडं हास्यास्पद वाटतं। आपल्या स्वामी भक्तांना हास्यास्पदच वाटणार ते, कारण आज परिस्थिती अशी आहे ना, प्रत्येकाला असा देव पाहिजे ना की जणू काय तो एखाद्या ग्रहाचा खडाच असावा, हातामध्ये घातल्या अहो खडा पण कधी कधी तुम्हाला फरक देत नाही, तुमचा जर विश्वास असेल तरी सुद्धा। आणि इथे तुम्ही कशी काय अपेक्षा करता? मी माझ्या व्याख्यानामध्ये किती वेळा सांगतो, किती वेळा बोलतो की महाराजांच्याकडे आपण जाणं हे आपल्या प्रारब्धात असतं। स्वामी समर्थ महाराज हे एक असं परब्रह्माचं स्वरूप आहे जे सगळ्यांच्याच नशिबात आहे असं नाहीये, पण खरोखर जे अहोभाग्य घेऊन आलेले, अहोभाग्य घेऊन जन्माला आलेले आहेत, त्यांना कधीतरी त्यांच्या आयुष्याच्या कुठल्या तरी वाटेवरती त्यांना महाराजांसारखं दैवत लाभतं। अगदी आयुष्याच्या शेवटला जरी लाभलं तरी त्याच्यासारखा भाग्यवान नाही, आणि सुरुवातीपासून लाभत असेल तर प्रश्न नाही। कितीतरी घराण्यांमध्ये मी बघितलेलं आहे, 3-3, 4-4 पिढ्या स्वामी महाराजांचं त्यांच्याकडे इतकं त्यांच्याकडे प्रभाव असतो, महाराजांच्या खेरीज त्यांचं पान हलत नाही। पण एखादा कोणतरी असा कर्मदरिद्री निपजतो, त्या घरातच जन्मतो, त्याला महाराजांच्या बद्दल काहीच नसतं, त्याची अपेक्षा पण विचित्र असतात, आणि त्याच्यामध्ये असं पदांतर परिस्थिती होते का तो त्याच्या घरातल्या सगळ्या पूर्वजांपासून प्रत्यक्ष खुद महाराजांनी दिलेल्या ज्या काय वस्तू असतात, पादुका आहेत म्हणा, दंड आहे म्हणा, त्या कोणी यावं, तुम्हाला पाहिजे का, तुम्ही नेहमीच दर्शनाला येता इथे, म्हणजे त्याला त्रास होत असतो, पाहिजे घेऊन जा, तो भाग्यवान असतो तो। मग त्याला असं वाटतं अरे बापरे, तो 10 वेळा विचारतो घेऊन जाऊ का, ही मी नावं घेऊन सांगतो। एक रेडे नावाचे ग्रस्त गिरगावामध्ये होते, त्यांच्या चुलत्यांना स्वामी महाराजांच्याकडे ते गेले होते, आणि त्यांना स्वामी महाराजांच्या पादुका, दंड आणि चिमटा वगैरे सगळ्या महाराजांनी दिला होता। त्या घरात जवळजवळ 3 का 4 भावंड बेवडे झाले, बेवडे, एकदम बेवडे, त्यांच्या पूर्वजांना मिळालेलं ते।
एवढे बेवडे का त्यांनी एवढं कर्ज केलं का नंतर मग घरावरती जप्ती आली, घरातलं सगळं सामान खाली आणून त्या लोकांनी टाकलं, या लोकांना हकलवलं आणि घरावरती कब्जा केला. त्यांचं नाव रेळे. हे गिरगाव आणि तुम्हाला सांगतो चिरा बाजारच्या मध्य याच्यामध्ये एक महिंद्रा मेन्शन म्हणून होतं बिल्डिंग, त्या बिल्डिंगमध्ये हे लोक राहत होते. हे जे 3-4 भावंड होती त्यांना त्यांची जे कोण कर्जबाजारी होते ते आले, त्यांचं ते घर खाली केलं, सगळं त्यांचं सामान खाली टाकलं, सगळं सामान घेऊन गेले. पण स्वामी महाराजांचा फोटो, स्वामी महाराजांच्या पादुका, स्वामी महाराजांचा तो दंड, चिमटा, ह्या सगळ्या गोष्टी अशाच खाली सोडून दिल्या. रविवारचा दिवस होता, त्यांचं चुलत फॅमिली होती, चुलत आहे, तर ते चुलते तिथून चालले होते. तिथे चिरा बाजारात मासळे मिळते, ते मासळे घ्यायला म्हणून चालले होते ते. पण जेव्हा त्यांनी पाहिलं की आपल्या चुलत घराण्यातलं सगळं स्वामींच्या फोटो वगैरे सगळं अक्षरशः रस्त्यावरती आणून ठेवले, आजूबाजूला विचारलं, तेव्हा सांगितलं की काल रात्रीमुळे भलताच इथे तमाशा झाला, कोणाकोणाचं कर्ज झालेलं आहे, त्यांना ते सगळे आले होते आणि त्यांना ह्या घरातून हकलवलं आणि घरावरती कब्जा केलेला आहे. आणि ते सगळं सामान खाली त्यांनी टेम्पो आणलं चांगला व्यवस्थित रीतसर, टेम्पोमध्ये सगळं सामान घालून ते गेले. पण या पादुका मात्र आणि ह्या स्वामीचा फोटो बिटे ते सोडला नाही. एवढं आमच्या पूर्वजांनी केलं, पण महाराजांनी शेवटी आमच्या छप्पर जे होतं आमचं घरच गेलं म्हणून. आता घर कोणी स्वामीनं काढलं? अरे तुमचे कर्मच घाणेरडी. तुम्हाला महाराजांसारखं दैवत लाभलेलं आहे, पण ते तुम्हाला राखताच आलं नाही. इथे स्वामी स्वामी करायचं आणि इथे दारू पिऊन यायचं संबंध कर्जबाजारी व्हायचं. कशाला कोण सोडणार हो कर्ज? त्यांचा पैसा सुद्धा त्यांचा बहुतेक घामाचा असेल, काय असेल, तुम्हाला कितीतरी वेळ सुद्धा दिला असेल, सरळ येऊन घर कोण खाली करणार नाही. पण हे सगळं चाललेलं असताना त्याने राग कोणावरती काढला? महाराजांवरती काढला. गावात रामणी त्या रस्त्यावरती पण सगळं सामान घेऊन गेले. ते परत त्यांच्या चुलत्यांनी काढलं, जे तिथे जात होते मासळी आणायला. त्यांनी विचार केला मासळी पिशात जाऊ द्या, आज आपण स्वामी महाराजांचा फोटो पादुका वगैरे आपल्या घरी घेऊन जाऊया. त्यांनी लागलेच तो एवढा मोठा फोटो, पादुका, दंड वगैरे सगळं ते घरी घेऊन गेले. त्याला मस्त व्यवस्थित अभिषेक वगैरे आणून स्वच्छ केलं, ते सगळं पूजेला लावलं, त्याची पूजा बिजा केली, सगळं व्यवस्थित केलं. त्यांचं नाव बिपिन रेळे, जे कोण घेऊन गेले त्यांचं नाव. आता या बिपिन रेळेंचा मुलगा स्वप्नील रेळे, मी नावं घेऊन सांगतो कारण हे खरोखर ना त्यांच्याबद्दल एक जागृती व्हायला पाहिजे. ह्याची पण तीच अवस्था, हा बेवडा बिवडा नाही, पण हे कामं वगैरे काही व्यवस्थित केलीच नाही कधी आयुष्यामध्ये. अरे राग सगळा कोणावरती? तर महाराजांवरती. माझ्या आयुष्यात काय केलंय? महाराजांचं एवढं, माझ्या वडिलांनी महाराजांना आणलं ना, रस्त्यावरनं आणलं. महाराजांना त्याची जाण असायला पाहिजे होता. ह्या शब्दात तो माझ्याशी बोललेला आहे, पण मला बुद्धी झाली नाही विचारायची, बोल काय बाबा तुला एवढा त्रास होतो मी घेऊन जाऊ का? मी त्याला उलट त्याला समजवायला गेलो. आता तो समजेल की न समजणं वगैरे, मी समजवणारा कोण? समजवणारे ते असतात. नंतर त्यांनी कामधंद्यानिमित्त इथलं त्याचं स्वतःचं घर पण विकलं ठाकूरवारचं आणि तो पुण्याला गेला. तिथे डॉक्टर कोल्हे म्हणून आहेत. त्यांना कळलं की यांच्याकडे काही स्वामींच्या वस्तू वगैरे आहेत, त्या महाराजांना तिथे नमस्कार करण्यासाठी वगैरे नेहमी तिथे जात असत. 3-4 महिन्यामध्ये त्यांचं 4-5 वेळा येणं झालं. ह्या पोराला त्रास झाला त्याचा. काय म्हणे एकसारखे तुम्ही येता, एवढं महाराजांना तुम्ही जर बसता आणि महाराजांनी एवढं तुमचं भलं केलं असेल तर माझे का अशी आलो होतं. त्यांनी सुद्धा समजवण्याचा प्रयत्न केला. बाबा आपलीच कर्म असतात, कुठेतरी काहीतरी आपल्याकडून चुकत असतं, ते आपल्याला कळणार. महाराजांनी सांगितलं ना, अक्कल से खुदा पहिचान. महाराजांच्या एकेका शब्दाचा जरी आपण विचार केला ना बारकाईने तर आपल्याला कळतं. पण अपेक्षा जर आपण विचित्र करत गेलो महाराजांच्याकडे तर कसं काय करणार? अक्कल से खुदा पहिचानो महाराजांनी जेव्हा सांगितलेलं आहे, त्याला महाराजांनी आपल्याला नकळत असं सांगितलेलं की तुला भरपूर अक्कल दिलेली आहे, ती वापर. हे का घडतंय, काय घडतंय त्याचा विचार कर, तुला निश्चितच उत्तर देईन. पण त्या पद्धतीने आपण जाण्याच्या ऐवजी आपण महाराजांनाच दोष देत राहतो. आणि जसं ते इतरांना स्वामी महाराज लाभत नाही तसं ह्याला सुद्धा स्वामी महाराज लाभले नाही. डॉक्टर कोल्हे आले होते, त्यांनी सहज म्हणून असे हा एकसारखा कंटाळतोय आपण सांगितल्यावरती, तर कुठेतरी रागाच्या भरात त्यांना सहज म्हणून अशी विचारलं, अरे म्हणे तुला जर एवढा महाराजांबद्दल राग आहे कशाला ठेवलाय? पण ठेवल्या त्याच्यावरती सगळी धूळ जमलेली असते. मी ज्या ज्याला येतो तेव्हा त्याची धड पूजा पण नाही करत. कोणाला देऊन टाक, कोण आहे म्हणे, कोणाला पाहिजे देऊन जावं, मलाच दे म्हणे. आज त्या सगळ्या वस्तू रेळेकरच्या पुण्याला डॉक्टर कोल्हेंकडे, आज काही दिवसांनी त्याचा एपिसोड आपल्याकडेही होईल,
पूर्वी रेड्यांकडे असताना त्यावेळेला सुद्धा मी त्यांच्याकडे जाऊन आलो होतो, त्यांचा मी लेख वगैरे लिहिला होता. म्हणजे सांगायचं थोडक्यामध्ये काय, तर स्वामी समर्थ महाराजांच्या पादुका आपल्याकडे असणार नाही वगैरे ह्याच्या अर्थ म्हणजे तो स्वामीवर आपल्याकडे आहेत असं पण नाही. पण खरोखर ज्यांच्या पूर्वजांना भाग्य लाभलेलं आहे त्या घरामध्ये आपला जन्म होणं हे सुद्धा एक खरं सांगायचं तर मोठ्या नशिबाच्या गोष्टी असतात. आपला नेमका त्याच घरामध्ये जन्म झाला आणि आपल्याला नेमकं ॲक्च्युली महाराजांच्या बद्दल आपल्याला तेवढंच प्रेम आहे, आपली तेवढी श्रद्धा आहे. आणि अशा वेळेला आपल्या तिथे जन्म होणं ह्या सगळ्या प्रारब्धाच्या गोष्टी असतात. याचा सहज आता ज्या पद्धतीने बोलतो तेवढं सोपं नाही. आणि मग इतरांना काय वाटतं महाराज आपल्याला लाभत नाही. महाराज कसे आहेत बघा, मी एक गोष्ट तुम्हाला सांगतो थोडक्यामध्ये, ही माझी संकल्पना आहे. आपण रस्त्याने चालत असताना वाटेत आपल्याला एखादा घाणेरडा रुमाल दिसला, शेवणाने बरबटलेला, त्याच्यावरती नाना प्रकारची घाण. आपण काय करतो, आपण वाट बदलून जातो. पण पुढे गेलं आपल्या चपलाखाली बघतो कुठे काय लागलं तर नाही ना. पण एवढा आपल्याला त्या रुमालाचा तिरस्कार वाटतो. तो रुमाल महाराज उचलतात आणि तो रुमाल म्हणजे आपण असतो. तुम्ही मला सांगा ना, आपल्याकडून किती कर्म घडलेली असतात आयुष्यभरामध्ये. तोंडात स्वामींचं नाव असतं आपल्याकडून, म्हणजे त्याच्यात सगळे झाले, मी पण आलो, म्हणजे असं कोण विशेष नाहीये. आपण सर्वसामान्य माणसं आहोत, आपण याचक आहोत, आपण प्रापंचिक आहोत. महाराजांनी आपल्याला प्रापंचामध्ये घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला काही प्रमाणामध्ये सूट दिलेलीच आहे. स्वार्थ, लोभ वगैरे हा सगळं आपल्याला आहेच आहेत, प्रपंचातच घातलेलं आहे. त्याच्यामुळे काहीच त्याच्यामध्ये काही नाही. प्रपंच आहे म्हटल्यावरती आपल्याला स्वार्थ असणार, आपल्याला लोभ असणार, आपल्याला राग असणार, सगळं काय. पण त्याचं सुद्धा एक मर्यादा आहे. अगदी डोक्याला बांधून जर तुम्ही महाराज 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 करत राहिलात, आणि त्यातल्या त्या कितीतरी लोकांच्या बद्दल मी पाहतो, म्हणजे आपण बाहेर कशीही वागलो तरी महाराजांकडे आल्यावरती अगदी हात जोडून आपल्याला किती सौजन्यामध्ये आपण यावं हा आपल्याला एक मोठा प्रश्न होतो. मग त्याच्यामध्ये आपल्याला हे कळत नाही की आपण हे सगळी नाटकं करत असतो. तिथे आपल्याला कळत नाही, पण महाराजांना कळत असतं. महाराज हसत असतात, नादाने समजत असतात आपल्याला. महाराज आपल्याला काहीच कमी करत नाही. पण कुठल्या तरी एका पॉईंटवरती आयुष्यामध्ये हे कळणं फार महत्त्वाचं असतं. आणि आपण आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला समज आल्यापासून आपण स्वतःला काय म्हणत असतो, तर आपण स्वामी भक्त आहोत. सामान्य भाषेमध्ये आपण स्वामी भक्तच म्हणतो, कारण आपण असा काही विचार केलेलाच नाही आपण नेमके कोण आहोत ते. आपण स्वामी महाराजांकडे डोकं टेकतो, स्वामी महाराजांकडे मागतो, स्वामी महाराजांच्या मठात जातो, 108 प्रदक्षिणा घालतो, म्हणजे आपण भक्त. पण हे सगळं करत असताना आपण नेमकं करत काय असतो, भक्ताचा अर्थ काय? मला वाटतं आपण स्वामी याचक आहोत. स्वामींकडे येऊन सदोदित आपण काय ना काय मागणार आहे, काय ना काय आपण याचना करणार आहे. स्वामींकडे आलेलो आपण याचक आहोत. मध्यंतरी काहीतरी मला आलेलं, आता हल्ली तुम्हाला सांगतो ना, याच्यावर सोशल मीडियावरती भरपूर काही येत असतं एकसारखं. त्याच्यावरती काही मी व्हिडिओज वगैरे सुद्धा केलेले आहेत. आता AI मध्ये स्वामी महाराज त्याची हसतात, हात उचलून आशीर्वाद देतात वगैरे, आणि ते एखादं पेंटिंग असतं आणि त्याच्यावरती ते सगळं त्यांनी ते क्रिएट केलं असतं. त्याही पलीकडे जाऊन काय काय घाणेरड्याचे प्रकार होतात, घडतात वगैरे. पण स्वामी महाराजांच्या बाबतीत अजूनपर्यंत तशी मर्यादा या लोकांनी पाळलेली आहे. त्याच्यामध्ये महाराज हसतात, महाराज असे हात देऊन आशीर्वाद देतात गणपतीसारखे, आणि काय 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 जे आपल्याला जरी पटलं नाही तरी हे लोक करतात. ते बघून खूप लोकांना आनंद वाटतो, बरं वाटतं. दिवसातून 10-10 वेळा ते पाहतात. पण नेमकं हे काय आहे? महाराजांनी असे आशीर्वाद दिले आहेत का? मध्यंतरी स्वामीसुत महाराजांची 150वी पुण्यतिथी होती. आम्हाला काही स्मरणचिन्ह करायची होती. त्या स्मरणचिन्हावरती स्वामी महाराजांचा एक फोटो द्यायचा होता. मी फोटो शोधत होतो. तेवढ्यात माझा एक मित्र आहे विवेक वैद्य म्हणून, माझ्यासारखं सगळं काम करतो स्वामी महाराजांचं सगळं रिसर्च वगैरे. तर त्याला मी सांगितलं असं असं, म्हणलं अरे तुझ्याकडे एखादा चांगला स्वामींचा फोटो असेल तर बघ. कशासाठी म्हणे? तर मी म्हटलं तो फोटो मला ह्याच्यासाठी पाहिजे का आपलं जे काय तिथे हे करणार स्मरणचिन्ह, तर म्हणे आपण त्याचा आपला स्वतःचा फोटो बनवूया. कारण कोणाचा फोटो वापरण्याची, कोणी जर एखाद्या अंकावरती तो छापला असेल काय असेल ते थोडं रॉंग चुकीचं पटलं मला ते. पण 15 दिवसात फोटो करून कोण देणार? मग एक आमच्याच एक ओळखीचा एक जण आहे रोहित म्हणून, भानुशाली ठाण्याला, त्याला विचारलं त्याने. पण मी त्याला सांगण्याचं हे सगळं कारण काय, महाराजांचा फोटो कसा पाहिजे हा मी त्यांना सांगितलं. महाराजांचा फोटो, महाराजांचा चेहरा म्हटलं मला तिखट पाहिजे, हसरा सौम्य नको. कारण आमच्याकडे अगदी लहानपणापासून महाराजांच्या बाबतीत आम्हाला जे कळलेलं आहे ते महाराज आपल्या घरातले आजोबा आहेत.
आणि ते आजोबा पण कशी आहे तर खाष्ट आजोबा. खाष्ट म्हणजे आपल्याला सुद्धा त्यांचा काही प्रमाणात त्रास होतो, काही बंधनांचा आपल्याला त्रास होतो. आपल्या घरात आजोबा असतील तर आल्या आल्या ते आपल्या आज कुठे गेला होता शेण खायला, काय केलंस. महाराज पण विचारत असतात हो. महाराज विचारत असतात. तेवढं त्यांच्याशी एकरूप झाल्यावरती तुम्हाला कळतं ते. आणि एकरूप झालेल्या माणसाला जर समजा तो घरातून बाहेर पडल्यावरती त्यांनी नाना प्रकारचे कारस्थान करून आला आणि घरी आल्यावरती महाराजांचा चेहरा बघितला तर फोटोतला चेहरा सुद्धा तुम्हाला तिखट दिसतो, राग आलेला दिसतो महाराजांना. माझ्या बाबतीत किती वेळा घडलेलं आहे ते. म्हणजे आपल्यालाच रडू येतं की आता महाराजांच्या समोर आपण उभं राहायचंच कसं. त्याला मी सांगितलं की महाराज हे मला खाष्ट पाहिजेत, रागीट पाहिजेत, तो चेहरा त्यांचा तसा हवाय. त्यांनी मला विचारलं अरे सगळ्यांना सौम्य पाहिजे असतात. मी म्हटलं नाही, माझ्या घरी म्हटलं महाराजांचा फोटो, कारण स्वामी सुत महाराजांनी आमच्या पूर्वजांना दिलेला फोटो सुद्धा तसाच आहे. फोटो म्हटलं महाराजांचा असा तिखट पाहिजे, एकदम रागीट पाहिजे. का त्यांच्याकडे बघितल्यावरती माणूस किती वेळा वाकडा असू दे तो काही सेकंदापुरता का असो एकदम सरळ. मग त्याच्यानंतर त्यांचं ते पुढं जे आहे ते त्यांनी ते स्वतः मेंटेन करायला पाहिजे. पण त्याला ते फोटोचा तो चेहरा, कारण स्वामी महाराजचे ओरिजिनल फोटो जर तुम्ही बघितले, जर समजा खुर्चीवरती बसलाय ग्रुपमधला आहे किंवा इतर आहे, तर ते सगळे फोटो असेच आहेत, तिखट आहेत चेहऱ्याचे. महाराज तिखट होते, महाराज सौम्य नव्हते. महाराजांनी गणपतीसारखा आशीर्वाद कधीच कोणाला नाही दिला. महाराजांच्या आशीर्वाद मध्ये शिव्या आणि धपाटे, ते तुम्हाला समजायला पाहिजे. आणि म्हणूनच महाराजांकडे जेव्हा आपण बघायला महाराजांना सुरुवात करतो ते काही क्षण असतात, ते महाराजांनी आपल्या प्रारब्धाने, आपल्या नशिबाने, आपल्या भाग्याने आपल्याला ती मुभा दिलेली असते. बघ बाबा इथपर्यंत तुला पोचवलेलं आहे. आता ते राखायचं की नाही राखायचं ते तुझ्यावरती. तो घाणेरडा शेमणाने भरलेला रुमाल आपण ज्याकडे बघतच पण नाही, काही वेळाने आपण पुढे गेल्यावर ते आपण आपली चप्पल तपासतो, त्याला काय घाण लागली नाही ना. महाराज काय उचलून तो तसाच ठेवतील काय? तुम्ही जरी ठेवाल का? एक उदाहरण घ्या, सोन्याची चेन पडलेली शेणामध्ये किंवा एखाद्या घाणीमध्ये, निश्चित आपण उचला, मी उचलली, आणि सोन्याची चेन आहे. थोड्या वेळ घाण लागेल आपल्या कपड्याला, काही हरकत नाही. ती सोन्याची चेन ती पुसल्या होती, 1 तोळ्याची असेल तर ₹1,00,000 तरी जमले, ती उचलू आपण. महाराजांना तो तर स्वार्थ नसतो. महाराजांनी सांगितलेलं आहे की मी इथे येण्याचं कारणच मुळात हे आहे की मी हा लावलेला मळा, त्याच्यातलं एक जरी फुल कोमेजलं तरी माझा जीव खासावीस होतो. आनंदात महाराजांनी आत्मबोध गीतेमध्ये महाराजांना विचारलं आपण कोण आहात आणि कशी आणि का आलात. महाराज काय हे त्यांच्या त्या स्वरूपापुरतं किंवा त्यांच्या त्या देहापुरतं आहेत का? तर ते पण नाही. खरं सांगायचं तर कधी कधी विचार केला ना तर आपल्यालाच आपण कुठेतरी आपल्याला असं हे वाटतं, काहीतरी आपण गिल्टी वाटतो स्वतःला, की त्या परमात्म्याला तो देह धारण करावा लागला आपल्यासाठी, आपल्याला सरळ आणण्यासाठी. म्हणजे आपण कुठेतरी काहीतरी जे वाकडे वागत होतो त्याच्यामुळे त्यांनी तिथे आले, ते स्वतः तो देह धारण करावा लागला. आपल्या भक्तीमध्ये, आपल्या श्रद्धेमध्ये तेवढा पण जोर नाही आहे का? कारण आपल्याला बाळकडूच तसं नाही आहे ना. आपल्याला बाळकडूच तसं नाही. इतर धर्मामध्ये अगदी सायंटिस्ट सारखे असतात, आईबाप डॉक्टर्स असतात, पण त्यांच्या पोरांना मदरसामध्ये जाण्यासाठी कितीही मोठ्या शाळेमध्ये घातलं तरी मदरसामध्ये मात्र जा, कारण तिथे आपले संस्कार आपल्याला शिकवले जातात. आपण संस्कार वर्ग सुरू केल्यावर आईबाप आपल्याकडे 2 रविवार पोरांना पाठवलं, 3ऱ्या रविवारी येऊन सांगता हो ते आम्हाला पिकनिकला जायचं होतं, तुम्ही काम करा ना की एकदा घेत जा महिन्यातून. पोरांना यायचं असतं, आपण त्यांना पोरांना आवड लावलेली असते, पण हे संस्कार आपणच आपल्याला करून देत नाही. म्हणून आपल्यामध्ये ही कमी आहे की आपल्याला फोटो ठेवावे लागतात, आपल्याला मूर्ती ठेवावी लागते. मग महाराजांच्याकडे बघितल्यावरती आपण सरळ होतो, रे बापरे एवढा तिखट आणि रागीत आहे आपला बाप. पण त्या बापाची आपण कल्पना करून त्याला प्रार्थना करू शकत नाही. का? कारण आपली श्रद्धा, भक्ती, प्रेम फार लांबचं आहे हो. आपण उगाच बोलत असतो महाराजांवरती माझं प्रेम आहे. महाराजांचं तुमच्यावरती प्रेम आहेच, कारण त्यांचीच निर्मिती आहात तुम्ही. पण तुम्ही महाराजांच्या वरती प्रेम करता, महाराजांवरती भक्ती करता, हे कितपत खरे हे जर तुम्ही तुमच्या स्वतःला विचारलं, उद्या जर तुम्हाला सांगितलं उद्यापासून तुमचा हिशोब घ्यायला सुरुवात करणार आहेत महाराज, तर एवढं नाक घासाल, एवढं नाक घासाल की नाक स्वतःचं काळं करून घ्याल तिथे की बाबा मला क्षमा कर. क्षमा कशाला मागता?
महाराजांचं चरित्र जर तुम्ही वाचत असेल, महाराजांच्या बद्दल कितीही मोठं संकट आल्यावरती आपण काय विचार करतो, तुम्हाला या संकटातून महाराज तुम्ही लांब ठेवा, सोडवा, मी तुमचा भक्त आहे ना, मी तुमच्याकडे येऊन 108 आता घालतोय प्रदक्षिणा, सकाळी घालतोय, मी दुपारी सुद्धा येईन, संध्याकाळी सुद्धा येईन, 108 प्रदक्षिणा घालीन, त्याच्यानंतर तुझ्याकडे येऊन पेढे ठेवीन, रोजचे 21 पेढे, 108 पेढे, 1.25 किलो पेढे, पण मला या संकटातून वाचव. आपल्यापैकी किती जण हे सांगतात की ह्याच्यापेक्षा डबल संकट जरी आलं तरी हरकत नाही, पण तुमचं नाव मी घेतोय, तर त्या नावामध्ये आणि माझ्या त्या श्रद्धेमध्ये, माझ्या त्या भक्तीमध्ये ही शक्ती दे का ते संकट मी सहज झेलेन. आपल्यापैकी किती जण महाराजांकडे ती प्रार्थना करतात. सोशल मीडियाचा तो विषय आला होता, ते मी हे सांगायला जात होतो. आता मध्यंतरी एक कोणीतरी असं कोट पाठवलेलं, म्हणजे असं एक वाक्य होतं. हे वाक्य असं होतं की तुम्ही महाराजांची निस्वार्थ सेवा करा. आता सेवा म्हणजे त्याला काय अपेक्षित आहे मला पण माहिती नाही. तुम्ही महाराजांची निस्वार्थ सेवा करा, तुम्हाला आयुष्यात काहीच कमी पडणार नाही. आणि मग माझ्यासारखा ते वाचतो आणि काय विचार करतो, अरे बापरे असं आहे काय, मग आजपासूनच आपण निस्वार्थ सेवा करू इथं. अरे पण निस्वार्थ सेवा तुम्ही कशाला करताय, तुमचा स्वार्थ साधण्यासाठीच करताय की हो. मग निस्वार्थ त्याच्यात राहिलं काय, तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठीच करतायत ना. मग त्याच्यानंतर ध्यान शिबिर वगैरे होतात. मी सगळ्यांच्या बद्दल बोलत नाहीये, पण माझ्यासारखा एखादा माणूस ध्यान शिबिर वगैरे भरवायला लागला, सकाळी यायचं, संध्याकाळपर्यंत ध्यान शिबिर आहे माझ्याकडे, 3000 रुपये द्या, सात्विक जेवण, 2 वेळचा चहा, त्याच्यानंतर काही वेळ नामस्मरण, असे हे ध्यान शिबिर कितीतरी भरतात. मी कोणाचं नाव घ्यायचं आहे मला नाही, मला त्यांनी ते माझं ऐकून म्हणून तुम्ही रेकॉर्ड करतोय मुद्दाम. माझी हीच एक अपेक्षा आहे की ॲक्च्युली तिथे जसं महाराजांनी सांगितलेलं अक्कल से खुदा पहचानो, आजपर्यंत मी पहचानू शकलो नाही, पण निश्चितच महाराजांनी मला काहीतरी असं काम दिलं की त्या वाटेने जायला पाहिजे होतं, आणि त्या वाटेला ती वाट मी लोकांना दाखवू शकतो. मी सुद्धा जातोय, माझ्यावर तुम्ही सुद्धा या, प्रयत्न आपण करूया ना. मग अशा वेळेला ध्यान शिबिर ही जी भरतात, ही फक्त आणि फक्त तुमच्या प्रत्येकाकडून तो आकडा जमा करायचा असतो. सगळ्यांबद्दल बोलत नाही, हे आधी ऐका. पण त्याच्यातले जास्तीत जास्त हे जे आता तुम्हाला सोशल मीडियावरती जे ध्यान शिबिर वगैरे जे सगळे तुम्हाला ॲड्स वगैरे दिसतात, त्याच्यातली 90% आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे तुमचं योग्य पद्धतीने ध्यान शिबिर वगैरे लागत असेल तर त्या ध्यान शिबिराचा अर्थ सुद्धा वेगळा असतो. आपण ध्यान लावायला शिकवतो, अरे मग कोणाला तरी झोपायला पण शिकवा ना. आपण झोपायला जातो, पण आपण तिथे विचार करतो का आपली झोप लागले का, हे सगळं सहज होत असतं. आणि ध्यान सुद्धा तेवढंच सहज असतं, झोपेसाठी आपल्याला झोप यावी लागते, इथे आपल्याला जाग यावी लागते. आपल्याला नेमकं जे काय आपण आतापर्यंत जे काय करत आलेलो आहे ते चुकीचं आहे की बरोबर आहे, काय करायला पाहिजे, काय नको करायला पाहिजे होतं. महाराज म्हणजे नेमकं काय, की महाराजांची सेवा म्हणजे नेमका काय, महाराजांना अभिप्रेत काय आपल्यापासून, हे सगळं समजण्याची जाग यावी लागते तिथे. आणि ती जाग आल्यावरती ध्यान सहज लागतं, अगदी सहज लागतं. कारण ही जेव्हा जाग येत असते, ही जाग येताना तुम्हाला साहजिकच हे सगळं नकळत कळत असतं तुम्हाला. आणि ते कळण्यामागे महाराजांच्या बद्दलचं तुमचं प्रेम जडत असतं. भक्ती श्रद्धेच्या पलीकडचं आहे बरं का ते प्रेम. जोपर्यंत तुम्हाला प्रेम जळत नाही ना, तोपर्यंत तुमचं ध्यान लागत नाही. उपासनात ध्यान लागणं वगैरे ह्या सगळ्या गोष्टी आपण सहज म्हणून ते करतो. आज मला ऑफिसला यायला उशीर झाला, काय करू, किती वेळ ध्यानच लागत नव्हतं. काही वर्षांपूर्वी माझा प्रेस होता, माझे काही स्टाफ होते, त्यातले काही काही असे होते ते बापरे, त्यांच्याकडे देवाधर्माचं खूप चालायचं. त्यांना कधी उशीर झाला का ते आधी येऊन मला सांगायचं, सॉरी आज मला उशीर झाला यायला. म्हटलं काय झालं, सगळं ठीक आहे ना. अहो सगळं ठीक आहे, पण आज ध्यानच लागे ना माझं. म्हटलं ध्यान लागणं म्हणजे काय ना, म्हणजे मी रोज ॲक्च्युली स्वामींपुढे बसतो आणि स्वामींपुढे बसल्यावर मी ध्यान लावतो. 1-1.5 तास ध्यान लागल्याशिवाय माझा दिवसच जात नाही. म्हटलं ध्यान लावतो म्हणजे नेमकं करता काय, तर महाराजांकडे एक रूप होतो आणि महाराजांची उपासना करतो, महाराजांच्या मांडीवरती जाऊन बसतो वगैरे. निश्चित हास्यास्पद आहे सगळं पुढचं.
बरं, हे सगळं करत असता तुम्हाला कळतंय काय असं हे? हो म्हणे, कळतं आम्हाला सगळं, आम्ही महाराजांच्या मांडीवर बसलोय, कसं आहे. मी त्यांना काय बोलत नाही आणि त्यांना काय बोलायचं सुद्धा काय नाही, कारण कोणालाही आपल्याला दुखवायचं नाहीये. त्यांची ती श्रद्धा आहे, त्यांची ती भक्ती आहे, पण ते बरोबर पद्धतीने करतायत का? हरिबा जेव्हा स्वामी महाराजांकडे आले आणि हरिबांचा स्वामीसूत झाला, तर ते तर फार महत्वाकांक्षी होते. ते स्वामी महाराजांकडे अक्कलकोटला येण्याचं कारणच मुळात हे होतं की आतापर्यंत जी काय माझ्या व्यवसायामध्ये किंवा मी जे काय माझी परिस्थिती सुधारण्यासाठी जे काय करत आलेलो आहे, त्याच्यात नाना प्रकारचे अडथळे आलेले आहेत, नाना प्रकारचे संकट आलेली आहेत. ह्या पुढे तसं काय येऊ दे नको. मला जे काय नोकरीत मिळतंय ते व्यवस्थित मिळू द्या, त्याच्यात माझी बढती होऊ द्या. त्यानंतर मी जो काय व्यवसाय आजूबाजूला करीन, साईड बिझनेस ज्याला आपण म्हणतो, त्याच्यात सुद्धा खूप यश मिळू द्या, घडघणचे पैसा अडका मिळू द्या आणि माझा लिव्हिंग स्टँडर्ड थोडासा उत्तम होऊ द्या. घरची श्रीमंती असताना सुद्धा स्वतःच्या किमतीवरती त्यांना करायचं होतं. तिथे जाऊन महाराजांच्या पुढ्यात उभे राहिलेले असताना एक दिवशी महाराजांनी त्यांना बोलवलं, ये. त्यांनी हरिबांना घेतलं आणि मांडीवरती बसवलं, बस बेटा बस. साधारण 22 ते 23 वर्षाचा पोरगा तो. आणि त्यांना सांगितलं, अरे हरी, आता सगळं सोडून दे बरं का, काम धंदा तुझा रोजगार वगैरे सगळं सोडून दे आणि आजपासून तू माझा सूत हो, माझा मुलगा हो. आता स्वामी महाराजांचा मुलगा होणं म्हणजे नेमकं काय? ते महाराजांच्या मांडीवरती बसल्यावरती त्यांना थोडं थोडं उंगत होतं, त्यावरती महाराजांनी एक कपनी काढली आणि त्यांच्या मांडीवर ठेवली. त्यांचं जे आसन होतं गादीचं, त्याच्या खाली एक कपनी होती, ती कपनी काढली आणि त्यांच्या मांडीवर ठेवली आणि म्हणे, ही आता तू परिधान करायची. तेव्हा त्यांना कळलं की आता महाराज बहुतेक आपल्याला बैरागी करताय, सगळं तुझं लुटवून टाक, सोनं नाणं तुझ्याकडे जे काय असेल ते, आणि माझा सूत हो, आजपासून तू माझा सूत हो. ही सगळी आज्ञा ऐकेपर्यंत ते हरिबाच होते. आणि एवढं त्यांना शॉक बसला, अरे बाप रे, शालेय जीवनात मुंबईला आलो. म्हणजे त्या काळात कोकणवासियांना मुंबई म्हणजे आजकालच्या पोरांना मुंबईतलं ऑस्ट्रेलिया अमेरिका वगैरे जसं असतं तसं, इतके महत्वाकांक्षी ते. शालेय शिक्षण त्याने एका नातेवाईकाकडे येऊन केलं, सगळं काय झालं, सगळं काय झालं. त्याच्यानंतर अक्कलकोटला महाराजांकडे येणं झालं आणि महाराज आपल्याला बैरागी करतात. म्हणजे केवढा मोठा शॉक बसला त्यांना, तो छातीत धस्स झालं. आणि ते ऐकूनच त्यांना रडू कोसळलं. आता ते रडू कोसळलं त्यांना, महाराजांना दिसतंय ते. आईच्या कडेवरती एखादा लहान मुलं जसं असतं आणि ते जसं रडायला लागल्यावरती आई त्याचं लक्ष वेधते, तो बघ चिव बघ, तो काऊ बघ, चिव चिव इथे येते, असं करून तर पोरगं बिचारा लगेच ताबडतोब तिथं बघतं, आपण रडणार आहे हेच विसरतं आणि ते रडायचं थांबतं. तसंच कायचं स्वामी महाराजांनी ह्या हरिबांना सांगितलं, रडतोच काय वेड्या, हे पोट बघ माझं केवढं मोठं आहे, त्याच्यावर हात फिरून बघ. महाराजांची ती आज्ञा असते. हे जे संत विभूती वगैरे जे असतात ना, त्यांचं जे बोलणं जे असतं तिथे आपल्याला आपल्या या इनर माइंडमध्ये सुद्धा अपील नसतं, म्हणून त्याला आपण आज्ञा म्हणतो. त्यांनी सांगितलं आपल्याला दुसरं ऑप्शन सुद्धा सुचत नाही. तसं स्वामी महाराजांनी त्यांना सांगितलं, पोटावर हात फिरव म्हटल्यावरती हरिबांनी पोटावरती हात फिरवताच त्यांची ब्रह्मानंद टाळी लागली. ते ट्रान्समध्ये गेले आणि कितीतरी जन्मामागचा त्यांचा एक जन्म त्यांना आठवला. ते ध्यान म्हणजे आपण स्वतःलाच पूर्णतः विसरून जायचं आणि एका वेगळ्याच दुनियेमध्ये आपण आणि ते सहज होतं. इथे महाराजांनी त्यांचं ध्यान लावलं, पण ते सहज होत असतं. आणि म्हणूनच वामनभाऊ वांबोरीकरांना ते जेव्हा पाण्यामध्ये जीव देत होते परिस्थितीला कंटाळून, तेव्हा महाराज तिथल्या ते त्यांच्यासमोर प्रगट झाले आणि त्यांना विचारलं, अरे गाढवा, सहज समाधी लावण्याऐवजी जलसमाधी घेण्याचं कारण काय? आणि मी आहे ना इथे. स्वामीसूत महाराज काय, वामनभाऊ वांबोरीकर काय, हे पूर्वाश्रमी आपल्यासारखेच होते. भाग्य त्यांचं वेगळं. बरं, हे भाग्य पण बोलण्यापुरतंच बरं का, आपल्यासारख्यानं बोलण्यापुरतं. आपल्या घरातला मुलगा वामनभाऊ वांबोरीकर किंवा स्वामीसूत भाव असं तुम्हाला वाटेल का? नीट विचार करून बघायचा, कारण तो जो विचार तुम्ही केला तो तुम्हाला सहज कळेल. आणि विचार करता करता हे सुद्धा विचार करा की स्वामीसूतांची आई काकूबाईंची काय अवस्था झाली, स्वामीसूतांची बायको ताराबाईंची काय अवस्था झाली. घरातला एखादा माणूस जो आपल्याबरोबर बसतोय, उठतोय, आपल्यावरती प्रेम करतोय, आपल्याला काय पाहिजे नको ते पाहतो, अचानक एकदम देवाचा झाला, कफनी परिधान केली, स्वामी स्वामी करतोय,
आपल्याकडे त्याचं लक्षच नाही काय अजिबात. पण एवढंच नाही तर आपल्या अंगावरचं सोनं नाणं सगळं साड्या पातळ वगैरे सगळे दान करून टाकले. एकच पांढरं शुभ्र साडीच आहे तुझ्याकडे ठेवायची, तीच घालायची, आंघोळीला गेल्यावरती तीच धुवायची, अंगावरती सुकेल. मी तर ज्या हरिबाशी लग्न केलं तो महत्वाकांक्षी होता, स्वतःची हिमती होती, काहीतरी करणार होतं आणि ते माझं सुख होतं. आणि आज मला काय करून टाकलं. पण तो स्वामीमय झाला, तो ब्रह्मानंद परमोच्च आनंदामध्ये तो आहे. त्याच्यामुळे एक गोष्ट फार महत्वाची असते, तर देवाच्या जवळ तरी किती जायचं आणि किती जाण्याचा प्रयत्न करायचा. तुम्हाला कायम प्रापंचिक राहायचं असेल तर प्रापंचिकच राहा. महाराजांना सांगा की जे काय माझ्याकडचं चुकतंय ते मी सुधारवण्याचा प्रयत्न करेन, मला तेवढं तुम्ही सुचवा. माझ्यावरती काही संकट आली तरी मला माहिती आहे माझा बाप तुम्ही आहात आणि तुम्ही मला तेवढी शक्ती देणार. फक्त त्यांना खुश करण्यासाठी नाही तर तेवढी तुमच्यामध्ये सुद्धा श्रद्धा पाहिजे, त्यांच्याबद्दल विश्वास पाहिजे. आणि ते शक्ती देतात. किती मोठं संकट येऊ दे, मला कसलीच भीती नाही कोणाच्या बापाची, कारण तुम्ही माझे बाप आहात. आणि मग खुशाल म्हणा की मी स्वामी भक्त आहे. आपण महाराजांकडे जाऊन एकसारखे यातनाच करत असतो. सर्वप्रथम आपल्या मनामध्ये श्रद्धा असायला पाहिजे. आणि ही श्रद्धा आपल्यासारख्यांच्या मनामध्ये कधी येते, स्वार्थ असल्याशिवाय श्रद्धा देणार ना आपल्याकडे. आपल्याला स्वार्थ आहे, आपल्याला कोणतरी देणारा काहीतरी आहे वगैरे, म्हणून आपल्याकडे श्रद्धा येते की तो आपल्याला देणार आहे. म्हणून रोज आपण त्याच्याकडे जातो, हात पसरतो, आपल्याला मिळत असतं. मग मिळाल्यावरती काही प्रमाणामध्ये आपण याचक होतो, मग काही प्रमाणामध्ये अर्धे याचक आणि अर्धे भक्त होतो. म्हणजे आपण प्रदक्षिणा घालायला सुरुवात करतो. पण भक्त म्हणजे नेमका काय हे आपल्याला माहितीच नसतं. आपण महाराजांकडे प्रदक्षिणा घालत असतो, महाराजांकडे आपण तिथे जाऊन पेढे देत असतो, काय देत असतो. पण तिथे बाहेर पडल्या एखादा अधू माणूस असेल किंवा एखादा कुत्रा असेल, काय असेल, काय हातात आपल्या पसा तो खायला, त्याला आपण पेकाटात लात मारतो. तो किती ओरडला तरी त्याचा आपल्याला दया येत नाही. आणखी तिथे जाऊन आपण लात मारतो. कोविडच्या वेळेला ना, मी कवी वगैरे नाही, पण कोविडच्या वेळेला मला सहज एखादी कविता अशी सुचली मला, कारण कोविडच्या वेळेला सगळी मठ वगैरे सुद्धा बंद होते ना. आता ती कविता मला आठवत नाही, पण ते सगळं प्रत्यक्ष घडलेलं. मी कांदेवाडीच्या मठामध्ये स्वामी महाराजांना दही पोहे नेहमी ॲक्च्युली देतो. मला आवडतं हे, मला स्वतःला आवडतं. मग त्याच्यामुळे मला असं वाटायचं की स्वामींना सुद्धा आवडत असेल, तर मग ते केसराचं सिरप वगैरे आणून त्याच्यात थोडं मिक्स करून द्यायचं वगैरे. कितीतरी महिने मी स्वामी महाराजांना दही पोहे घेऊन गेलो नव्हतो. केले त्याच्यामध्ये बदाम पिस्ता सगळं जेवढं आपल्याला जमतं तेवढं. त्या दिवशी जरा जास्तीच केले, गेलो तिथे. आणि जात असताना मला आठवतं अजून, एक कुत्रा अतिशय उपाशी होता. आता कुत्र्याला खरं म्हणजे गोड वगैरे घालत नाहीत खायला, आपण घालतो वगैरे ते सोडा, पण त्यांच्यासाठी ते वाईट असतं. अतिशय उपाशी होता तो आणि ते मला काही कळलंच नाही. पाहिल्यावरती त्याला मी असं म्हटलं, अरे बाबा तुला एरवी पण लोकांची मारतात, त्याच्यात 100 एखादा माणूस कोणतरी भेटतो तो तुला खायला घालतो आणि त्याच्यावरती तुझा तो जो काय उदरनिर्वाह चालतोय, आता कोणीच बाहेर पडत नाहीये, आता तुला कोण देणार. आम्ही विचार करत करत मी पुढे चाललेलो आणि मी पुढे चाललो आणि तेवढंच मला असं आठवलं माझ्याकडे दही पोहे पण महाराजांसाठी आणलेले. मी म्हटलं बंद मठात म्हटलं स्वामींच्या पुढे आपण दर्शन घ्यायचं त्या जाळीतून आणि त्या पायरीवरती दही पोहे नुसते ठेवून यायचं आणि अशी अपेक्षा करायची की महाराजांपर्यंत ते पोचले. मठ सुद्धा उघडा नाहीये, फक्त आपण महाराजांचं दर्शन घेतोय. ते दही पोहे खरंच महाराजांपर्यंत पोचतील का, किंवा महाराजांचा मठ उघडा आहे, सगळं ठीक आहे, आम्ही ते व्यवस्थित मठामध्ये जातोय, पुजाऱ्यांच्या हातामध्ये दही पोहे दिले, पुजाऱ्यांनी सुद्धा अगदी शास्त्रोक्तपणे आधी मंडल काढलं, त्याच्यात दही पोहे ठेवले, मग ते सगळं अर्पण केलं, सगळं केलं, तरी सुद्धा ते महाराजांपर्यंत पोचताय का, हा माझ्या डोक्यात त्या दिवशी विचार आला. मग महाराजांकडे पोचायचं म्हणजे नेमकं काय, तर त्या वाटीतलं किंवा त्या डब्यातले दही पोहे संपायला पाहिजेत. आणि तेव्हा पुन्हा तो कुत्रा माझ्या मनामध्ये आला. पुन्हा मी साधारण 5-50 पावलं पाठी हे गेलो, तो कुत्रा नुसता शेपूट चालवत होता माझ्याकडे. त्याला माहिती होतं हा काही देणार नाही, कारण आधी मी सुद्धा काहीच नाही त्याला, फक्त पुचपुच केलं त्याला आणि आलो पुढे. त्याला माहिती होतं हा काही आपल्याला नाही, पण तो तुमच्यावर प्रेम करत होता. आणि ते प्रेम होतं जे महाराज माझ्यावरती करत होते कायम आणि करतायत. त्याची माझ्यावरती जी काही श्रद्धा होती, भले खायला दिला नाही तरी हरकत नाही, पण हा माणूस आपल्यापुरता तरी भला आहे, आपल्या पेकाटात लात मारली नाही,
काही केलं नाही, आपल्याला उलट प्रेमाने पुसपुस केलं. मी ताबडतोब डबा उघडला आणि त्याच्यासमोर ठेवला. त्याच्यासमोर तो डबा ठेवल्याच्या नंतर त्याने तो बका खाऊन टाकला. डबा चाटून पुसून खाल्ला आणि त्याच्यानंतर तो तुझा काय करतो जरा तोडत होता. कुठेतरी असं मला वाटलं की हा मला काहीतरी तुम्हाला शुभेच्छा देतोय, कुठेतरी खरोखर त्याचं पोट भरलं म्हणून काय तो एक आशीर्वादाचा एक ढेकर असतो त्या पद्धतीचा तो काहीतरी ॲक्च्युली करतोय. तिथून नंतर मी स्वामी महाराजांच्याकडे गेलो. त्या दिवशी महाराजांचा चेहरा मला अगदी तृप्त दिसला. माझ्या मनाचे खेळ असतील ते असतील, मान्य आहे, पण ती माझी भावना होती. मला त्यावेळेला खरंच असं वाटलं. आणि नंतर घरी आल्यावरती मी एका कवितेतून महाराजांना विचारलं, इतके दिवस मी तुमच्याकडे दही पोहे आणतोय, इतके दिवस मी तुम्हाला अर्पण करतोय, त्याच्यातले एक चमचा मी पण घेतो. आणि माझी भावना अशी होती की मी केलेलं दही पोहेपेक्षा त्याची चव आणखीन वाढलेली असायची, कारण मी तुम्हाला अर्पण केलेला प्रसाद असायचा. पण कधी आता मी तीपर्यंत कधी मी तुमच्या तोंडातून असा तृप्ततेचा जो भाव असतो ना तो बघितला नाही. काल मात्र तुमच्याकडे चेहऱ्याकडे बघितलं तर तुम्ही मला तृप्त दिसलात. त्यावेळेला महाराज मला सांगत होते, अरे ते दहीपोहे सुद्धा मीच खाल्ले येड्या, तुला काय वाटलं, तू ते कोणाला दिलं, आणि तुझे काय अपेक्षा आहे, तुझे दहीपोहे खायला का मी ते स्वतः लंगोडी घालून द्यायला पाहिजे का वेड्या? दहीपोहे तू मलाच दिलेस, ते मीच खाल्लं. आणि तो तृप्ताचा तो भाव जो होता, जे कायचं तुला वाटलं मी थँक्यू बोलतोय किंवा एक तृप्ती ॲक्च्युली जे माझ्या चेहऱ्यावर तुझी पाहिली ती माझीच होती. आणि आता तुझी तक्रार अशी आहे का कधी तू पाहिलंच नाही, कारण तू मला कधी अर्पण केलंच नाही. माझ्या नावाने तू अर्पण केलं इथपर्यंत ठीक आहे, पण सगळं ठीक आहे, पण माझ्यापर्यंत दहीपोहे कधीच पोचलं नाही. पहिल्या वेळेला दहीपोहे माझ्यापर्यंत पोचले. म्हणजे थोडक्यात सांगायचं कारण काय की स्वामी समर्थ महाराजांकडे जेव्हा आपण जातो की आपलं जे कोण आराध्य दैवत आहे तिथे आपण गेल्याच्या नंतर आपण नेमकं काय करावं, तुम्हाला काय वाटतं? एखादा पूर्णतः नास्तिक माणूस असेल, त्याच्याकडे काय परमात्मा पाहत नाही, त्याच्याकडे काय परमात्म्याचं लक्ष जात नाही का, त्याच्यावरती परमात्माची कृपा होत नाहीये का? आणि त्याच्यात कुठेतरी एक असतं, किती जरी नास्तिक असला तरी त्याचे कर्म चांगले आहेत. मानसपूजेवरती आपण येऊया. आता आपण पूजा करतो, रोज पूजेमध्ये तास घालवतो, मग ध्यान लावण्याचा प्रयत्न करतो आणि काय काय करतो. तर नागपूरच्या वराड पांड्यांनी मानसपूजा केलेली आहे, जे आपण नेहमी आता बोलतो. त्यांची स्वामीची प्रार्थना सुद्धा आहे, गुलाब पुष्पा सम गौरकांती. त्याच्यात सुरुवातीचं वाक्य मी आधी तुम्हाला सांगतो, थोडंसं विषांतर ॲक्च्युली करतो. जे स्वामी महाराजांचं वर्णन केलेलं आहे ते इतकं छान आहे. त्यांना भेटण्याचा प्रयत्न केला, त्याच्या आधीच ते बिचारे गेले होते, पण त्यांच्या ज्या रचना इतक्या छान आहे. माझा जास्तीत जास्त भर सगळ्या स्वामी महाराजांच्या मूळ रचनांकडे असतो, म्हणजे स्वामी सुतांनी केलेल्या, आनंदनाथांच्याकडे केल्या. पण हा त्याला अपवाद आहे. वराड पांड्यांच्या सगळ्या रचना मला एवढ्या आवडतात. तर गुलाब पुष्पा सम गौरकांती अजाणू बाहू अशी दिव्य मूर्ती, इथपर्यंत ठीक आहे. गुलाबासारखी तुमची कांती आहे, अजाणू बाहू तुमचं पूर्ण देह आहे. गुलाब पुष्पा सम गौरकांती अजाणू बाहू अशी दिव्य मूर्ती, कृपा पर्ण नेत्र दीप्ती सतेज जसे मानवी देह हा स्वामी राज. कृपा पर्ण नेत्र दीप्ती सतेज म्हणजे काय हो? आपल्याला कृपा म्हणजे डोळ्यात याची कृपा म्हटल्यावरती या दादांसारखे डोळे असायला पाहिजेत की ज्यांच्याकडे बघितल्यावरती आपल्याला तो माणूस आपल्याला प्रेम करतोय असं वाटणं, कृपा. पण ते कृपा पर्ण नेत्र दीप्ती सतेज म्हणजे महाराजांचं वर्णन त्यांनी कसं किती छान केलंय बघा. ते सतेजाला दिसतंय, हे जे काय तेज आहे हे दीप्ती सतेज म्हणजे सूर्याचं तेज आहे ते दिपून टाकतंय. कसं शक्य आहे हो? आपल्यासारख्यांचे डोळे जे एकमेकाकडे आपण खुन्नसमध्ये बघू शकतो, ते डोळे सुद्धा सूर्याकडे एकटक बघू शकत नाही. पण महाराजांचे डोळे ज्याच्यामध्ये कृपा आहे ते डोळे महाराजांचे सतेजाला सुद्धा डिपून टाकतायत. तर सूर्याच्या प्रकाशा, सूर्याच्या तेजाच्या पेक्षा त्याच्याही पलीकडे आहेत ते. महाराजांची कृपा संपादन करून घेण्यासाठी काय महाराजांची उपासना आणि साधना. आता इथे वराड पांड्यांचं कसं, वराड पांड्यांनी जास्तीत जास्ती भर जी आहे ती मानसपूजेला दिलेली आहे. म्हणजे तुमच्याकडे काहीच नाही, पळी नाही, पंचपात्री नाही, स्वामींची मूर्ती नाही, पंचामृत नाही, गंध नाही, अक्षता नाही, काही नाही, अगरबत्ती नाही, काहीही नाही आहे तुमच्याकडं. का तुम्ही पाटावरती बसलेले सुद्धा नाही आहेत. दरबासन वगैरे तर खूप लांबच्या गोष्टी झाल्या, कुठेच बसले नाही आहेत. शक्यता तुम्ही संडासात बसलेले असाल किंवा तुम्ही कुठेही बसलेले असाल, कामामध्ये बसलेले आहात तुम्ही. काही वेळ तुम्हाला मिळतोय आणि त्या वेळामध्ये तुम्ही डोळे बंद करून ती कल्पना करतायत
की तुम्ही महाराजांचे पाय चेपतायत, महाराजांच्या पायावरती तुम्ही पंचामृताचा अभिषेक करतायत बरं, पण ते मन लावून करताय. तुमचं तिथेच सगळं मन पूर्ण आहे, तुमचं मन तिथे आहे, ती मानसपूजा. आता एक गोष्ट मला सांगा, जर सगळं संबंध कर्मकांडासाठी आपण सगळं साहित्य एकत्र केलं, म्हणजे मी पण करतो, सगळेच आपण करतो, पण मन जर आपल्या स्वामींकडे नसेल आणि इथे काहीही न करता आपण जर महाराजांचं जर आपण स्मरण केलं, महाराजांची कल्पना केली आणि ही कल्पना केली का महाराजांचे चरण आपल्या मांडीवरती आहेत आणि त्याला आपण अत्तर लावतोय, त्याच्या अगोदर त्याच्यावरती अभिषेक केलेला आहे आपण, ही सारखी जेव्हा कल्पना केली तेव्हा खरोखर तुम्ही मला एक गोष्ट मनापासून सांगा, महाराजांनी दिलेली अक्कल वापरून खुदा पहिचानूया आपण. कुठलं श्रेष्ठ, कुठल्या गोष्टीला तुम्ही सेवा म्हणाल? हा, मग इथे एक अडचण मात्र नक्की येते, ती सुद्धा वराड पांडेने सोडवलेली आहे आपली, का आपलं मन आपल्याला सत्वत असतं. ते तर मानसपूजे पण सत्वत असतं, तिथे आपण जेव्हा संबंध कर्मकांडाची पूजा करतो तिथे सुद्धा सत्वत असतं. आपण काय बोलत असतो, आपलं मन लागत नाही. त्यावरती वराड पांडेने खूप छान स्वामी तारक मंत्र आपल्याला करून दिलेलं आहे. आता हे तारक मंत्रामध्ये सुद्धा आपण कर्मकांड करतो, कोणत्या तरी सांगितलं म्हणून. आपण तारक मंत्राच्या खाली असं वाचतो, तारक मंत्राच्या आधी एक उदबत्ती पेट्टी ठेवा, बाजूला त्याच्या एक पाण्याचा एक वाडगा ठेवा, त्याच्यातली राख, त्या उदबत्तीमधची राख आहे ती ते पाण्यामध्ये पडू दे आणि तारक मंत्र म्हणाले, त्याच्यात पाणी आहे ते प्या. काय होणार आहोत त्यांनी? वराड पांडेने असं सांगितलंय का? तुम्ही वराड पांडेचं पुस्तक बघितलं, वराड पांडेचं सगळं 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 एकूण एक फक्त आणि फक्त मानसपूजेवरती भर आहे, सगळे मानसपूजेवरती भर आहे. त्यांनी कर्मकांडाची पूजा सांगितलेलीच नाही, त्याचं खंडन पण केलेलं नाही, पण सांगितलेली नाहीये. आणि अशा वेळेला हेच वराड पांडे जर तुम्हाला तारक मंत्र सुद्धा देत आहेत, मग आपण ते तारक मंत्र 100 वेळा करतो, त्याचं जप करणारी माणसं आहेत माळ घेऊन, गरज नाही हो. तारक मंत्र म्हणजे त्या मंत्रामध्ये ती शक्ती आहे जी शक्ती तुमचं मन शांत करते, मन एकाग्र करते, मनाला निसंशय करते. कारण आपण आपल्या मनाला सांगत असतो, निशंक हो, निर्भय हो मनारे, प्रचंड स्वामी शक्ती पाठीशी रे, अतर्क्य अवधूत हे स्मृतगामी. हे सगळं आपण आपल्या मनाला सांगत असतो. मग ते जर मन लावून आपल्या मनाला तुम्ही लावलं, निश्चितच त्याच्यामध्ये ती शक्ती आहे का मानसपूजा तुम्ही व्यवस्थित करू शकाल. किंवा तुमचं जे काय पळी पंचपात्र घेऊन तुम्हाला पूजा करायची असेल त्याच्यात पण तुझं मन लागलं तरी पण ती मानसपूजेला महत्व सगळ्यात जास्ती. मग ते सगळं करत असताना स्वामींच्या मूर्तीला गंध लावा, पण ते खरोखर तुम्ही तिथे गंध लावताय हा भाव असायला पाहिजे. तिथे तुम्हाला महाराजांची मूर्ती नाही तर महाराज दिसायला पाहिजे, ही शक्ती मानसपूजेमध्ये असते. पण ते वराड पांडेंनी केलेल्या मानसपूजेमध्ये असं असते असंच नाही. मानसपूजा तुम्ही कशी करा, पण ती शक्ती तुमच्या मानसपूजेमध्ये असायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. आणि म्हणूनच महाराजांशी एकाग्र होणं, एकरूप, आणि त्याच्यानंतर हळूहळू महाराजांशी प्रेम जडतं. आणि महाराजांशी प्रेम जडल्याच्या नंतर तुम्हाला काहीच सांगावं लागत नाही, काही. पण आपल्याकडे एक गोष्ट आहे, आपण खरोखर हे बघा कसं असतं माहिती आहे का, महाराजांनी निर्माण केलेली आपण महाराजांची लेकर आहोत. महाराजांच्या भाषेत बोलायचं तर आपण प्रत्येक जण महाराजांनी लावलेल्या बगीच्यातलं एक पुष्प आहोत, फुल आहोत. महाराजांनी स्वतः आनंदनाथांना सांगितलेलं आहे की त्यातलं एकही पुष्प, एकही फुल जरी कोमाजलं का मला माझा जीव खासावीस होते, ते कोमेजलेल्या फुलाला खतं पाणी घालण्यासाठी मला यावं लागतं, आणि म्हणून मी आलेलो आहे. हे आत्मबोध गीतेमध्ये आनंदनाथ महाराजांनी विचारलेले प्रश्न स्वामी महाराज 18 अध्यायाची पोथी आहे. तुमच्यापैकी किती लोकांना माहिती आहे मला माहिती नाही आहे, पण आनंदनाथांची आत्मबोध गीता नक्की वाचा. आणि वाचायला जर समजा तुमच्याकडे नसेल तर आपल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आहे. म्हणजे मी काय माझा प्रोपगंडा करतो अशातला भाग नाही आहे, पण निश्चितच जेव्हा कोण स्वामी भक्त मला दिसतात तेव्हा मी त्यांना सांगतो आत्मबोध गीता वाचा, स्वामी पाठ वाचा म्हणजे काय की ते समजून सुद्धा घ्या. हे महाराजांची फुलं वाचून मला कळतंय, बोलणं फार सोपं आहे. माझं मन मला सत्वत असतं, मला स्वार्थ दिसतो, माझा लोभ दिसतो. आपल्याला स्वामी समर्थ महाराजांसारखं आराध्य दैवत मिळालेलं आपली चिकाटी बघा किती आहे ती. आतापर्यंत आपण आतापर्यंत आपल्या सगळ्यांच्या महाराजांनी अशी सुद्धा आपल्या आयुष्यामध्ये वेळ आलेली असेल की लंगोटपर्यंत फेडून टाकली असेल आपली, आपल्याला एका तारेवरती चालवलं असेल, पण आपण महाराजांना सोडलं नाही, कधीच सोडलं नाही. कारण आपल्याला माहिती आहे आपल्या दुसरा आईबापच नाही आहे. महाराजांचं स्वरूप जे आहे तिथे जे आपण डोकं टेकतो तो एकनिष्ठपणा कशी असावी
तर बाकी आपल्याला कोणीच देव नाही. आपल्याला एकमेव महाराज आहेत. महाराजच आपल्याला तारणार, महाराजच आपल्याला सांभाळणार, महाराजच वेळप्रसंगी आपल्याला मारणार. पण ते चांगल्यासाठीच मारत असतात. आणि हे सगळं करत असताना तुम्ही महाराजांचे होऊन राहिलेत, महाराजांनी सुद्धा तुम्हाला तुमचं केलेलं आहे. आणि हे सगळं चालत असताना चालायचं चालायचं चालायचं, कुठे थांबायचं हे तुम्हाला कळलं पाहिजे. बरं का, हे फार महत्वाचं आहे. कुठे थांबायचं. मग महाराजांच्याकडे, महाराजांवरती प्रेम जडल्यावरती, महाराजांवरती भक्ती जडली, महाराजांवरती श्रद्धा जडली, महाराजांनी तुम्हाला तुमचं आपलं म्हटलं, तुम्ही महाराजांना आपलं म्हटलं, प्रेमापर्यंत तुम्ही पोचलात महाराजांच्या. मग तिथे तुम्हाला थांबायला पाहिजे ना. तिथे फक्त हात पसरून राहायचं असतं. फक्त हात पसरून. तुमचे कायम हात असेच असायला पाहिजेत. त्यावेळेला आपण कोणतरी विशेष झालो आणि हे अशाचे हात असे झाले तर तिथे संपलं. तिथे सगळंच संपलं. कारण आपल्याला ते जाणवत असतं ना. माझं शिक्षण इंग्लिश मीडियममध्ये झालं. माझं मराठी बोलायचे वांदे होते एकेकाळी. नंतर नंतर महाराजांनी माझ्याकडून पुस्तकं लिहून घेतली. आता तोच विषय असायचा स्वामींचा. मी पत्रकारिता केली, ती मी इंग्लिशमध्ये सुरुवात केली, पण नंतर मी मराठीत सुद्धा जाऊ लागलो. स्वार्थ साधण्यासाठी महाराजांकडे आलो. ते मिळत गेलं म्हणून आपल्याला महाराजांवर श्रद्धा जडली. श्रद्धा आहे का इथे आल्यावरती स्त्रोत आहे, आपल्याला मिळतंय, समुद्र भरलेला आहे, कसं काढून घ्यायचं ते आपल्याला माहिती पाहिजे. आणि त्यात आपण पटायचो, आपण काढतो, आपण स्वार्थ आपला साधतोच आहे. असं करता करता आपल्याला भक्ती लागली, मिळतंय. मग महाराज आहेत, आपलेच आहेत. माझा देव कोण? अक्कलकोटचे स्वामी महाराज. आपल्याला काही कमी पडत नाही त्यांच्याकडे गेल्यावरती. मग आपण स्वतःला भक्त म्हणतो. नकळत चुकून माकून आपले व्यवस्थित सुधारलेल्या वर्तणुकीमुळे म्हणा, आपले सुधारलेल्या वृत्तीमुळे म्हणा, आपण काही प्रमाणात खरे भक्त बनतो सुद्धा. आणि खरे भक्त जेव्हा आपण बनतो त्यालाच खरोखर आपलं महाराजांवर प्रेम जडतं. अगदी आईवरती जसं जडतं तसंच जडतं. आणि महाराजचं प्रेम आपल्यावरती आधी सुरुवातीपासूनच करत असतात. आणि मग काय होत असतं की मग ज्यांचं ज्यांचं आपण शुभ चिंतो, आपण ज्याचं ज्याचं चांगला व्हावं अशी अपेक्षा करतो, त्याचं त्याचं ते चांगलं होत असतं. महाराज आपलं काही प्रमाणात ऐकत असतात, पण ते आपण फक्त आपल्यापुरतं ठेवणं फार भाग असतं. ते महाराज कोणाशी बोलत नाही, सगळ्यांशी बोलतात. पण जेव्हा मी सांगितलं की महाराज माझ्याशी बोलतात, काय झालं, तुमचा काय इश्यू आहे का, प्रॉब्लेम आहे का, या ना गुरुवारी या, मी बैठक घेतो, बसा माझ्या पुढ्यात, मी तुमचे प्रश्न स्वामींना विचारतो. अरे कधी आईला आपण असं विचारलेलं आहे का? आपण आपल्या बापाला तरी मध्यस्थी घातलेलं आहे का आईकडे काय मागण्यासाठी? मग भले आई आपल्या बापाकडून घेऊन आपल्याला देत असेल, ते कुठून पण कर, पण मला तुझ्याकडून पाहिजे. आणि पाहिजे म्हणजे पाहिजे. मग वेळ प्रसंगी ती धपाटी घालायची, कारण तिला आपल्याला चुकीचं आपल्याला द्यायचंच नव्हतं. बाकी सगळे त्याला ते लाड आपले पुरवणार. आणि म्हणून आपण महाराज आईकडे कोणाची मध्यस्थी ठेवतच नाही, कधीच नाही ठेवत, कधी नाही ठेवत. मला नाही वाटत आपल्यापैकी कोणी आईवरती जे प्रेम केलेलं, आईकडे जी प्रार्थना केली, आईकडून जी काही याचना केलेली आहे, त्याच्यामध्ये कधी कोणाला मध्यस्थी आणल्या. पण महाराजांकडे कशाला? त्याला कुठेतरी स्वतःच्याबद्दल काहीतरी असं वाटत असतं की अरे बाप रे, मला काहीतरी विचित्रच, म्हणजे मला आता काहीतरी दिव्य शक्ती आलेली आहे. तिथून ग सुरू होतो, ग ची बाधा म्हणतो ना आपण. मी काहीतरी विशेष आहे. मग माझ्याकडून लोकांचं भलं, मग काय अहो सगळं सांगता, पैसा घेत नाही, कशाला पैसे घ्यायला पाहिजे, मोठेपणा तर घेतोच आहे ना. आणि जे काय करतोय ते कधी काय करतोय, चुकीचंच करतोय तो. आणि तो काय करतोय ते करतोय, त्याला काय वाटेल ते करू द्या. तुम्ही काय करतायत नेमकं? तुम्ही आतापर्यंत महाराजांना जाणून घेण्याचा प्रयत्न करता करता तुम्ही सरळ महाराजांकडे मध्यस्थी करायला जाता. त्याला जागा करा ना, खडबडून त्याला सांगा रे बाबा, जे काय महाराजांनी आतापर्यंत तुला दिलेलं आहे हे करण्यासाठी नाही. प्रत्यक्ष महाराज तुझ्या समोर आले असतील, तुझ्याशी बोलले असतील, खरोखरीचा तो दृष्टांत असेल, पण आम्ही काय समजायचं त्याला? दृष्टांत समजायचा, तुझा भास समजायचा, तुझा भ्रम समजायचा, काय समजायचा? पण तिथे आपण आपली बुद्धी घाण टाकत असतो. आपण तिथे डोकं टेकतो, काय टेकतो, आणि महाराजांच्या जवळ जात असं वाटतं तुम्हाला, काही अजिबात जात नाही. मग ह्याच्यातूनच काय होत असतं, माझ्यात काय कमी, मग नामस्मरण करतो, जप करतो, मला पण कितीतरी वेळा भास झालेलाच आहे, मग मी त्याच्यापेक्षा वर चढवतो. महाराज
माझ्याशी बोलायला लागतात. त्याही पलीकडे म्हणजे महाराज माझ्या अंगात येतात बरं का, महाराज माझ्या अंगात येतात. मग काही लोक इतरांना पिळगावकर तुम्ही महाराजांचा आवाज ऐकलाय का? मग आमच्यासारखे वेडे आम्हाला काय पाहिजेच असतं महाराजांची माहिती. काय सांगता महाराजांचे आवाज तुम्ही कुठे ऐकला? मी पाठवते तुम्हाला. आणि तेव्हा आपण आपल्याला टपली मारतो. अरे म्हणलं येडा, इतका सुशिक्षित स्वतःला समजवतो असतो. महाराजांचे फोटो कसे काढले त्याच्यावरती बोलतोस, महाराजांच्या काळातल्या तंत्रज्ञानावरती बोलतोस. पण ज्या वेळेला ती मुलगी तुला विचारते महाराजांचा आवाज ऐकला का, मी तुला पाठवते, त्याला व्हॉट्सअपवर 10 वेळा उघडून बघतो पाठवलं का पाठवलं का. कारण आपली त्याला बुद्धी घाण टाकलेली असते आपण स्वार्थापोटी. आणि उघडल्यावरती आपल्याला कळतं की हा महाराजांचा आवाज कसा काय. मग आपण पुन्हा तिला फोन लावतो आणि विचारतो का काय का बाय महाराजांचा आवाज का तू यायला बोलते. म्हणजे महाराजांचा संचार आहे तो, म्हणून महाराज तशी बोलतायत. तुम्ही एरवी त्यांना बघितलं का? एरवी तसं बोलत नाहीत ते. तर त्याच्यापर्यंत जेव्हा जायचं, मिलिंद तुम्हाला असं असं बोलला, बाकी सोडा, पण मिलिंद पिळगावकरची भक्ती बघा, तिथे बघा. तो मला काय बोलला त्याच्याबद्दल मला कधीच काय वाटणार नाही. मिलिंद पिळगावकर हा स्वामी महाराजांची इतका एकनिष्ठ आहे का तिथे त्याला मध्ये कोणीच आवडत नाही, मी पण आवडत नाही, तर त्याच्यात गैर काहीच नाहीये. आता सामान्य माझ्या तुमच्यासारखी माणसं विचार काय करता, याला मिलिंद पिळगावकरने याला किती निंदा करावी ती. आणि जेव्हा मी त्यांच्याकडे जेव्हा बोलते किंवा त्यांच्याकडे बोलतो, पिळगावकरने बघा तुमची अशी अशी निंदा केल्या ते खरे स्वामी यांच्या अंगात येत असतील. त्याशिवाय हे इतके शांत नाहीत. मनात तो माणूस मला शिवाय देतो ते कोणीच जाणत नाही. त्याला माझा गेम करायचा असतो आणि तो करतो पण. एखादा भक्त त्याच्याकडे जाऊन जेव्हा माझी तक्रार करतो तुमच्याबद्दल, हा असं असं बोलतोय, हा बघा व्हिडिओ, हा बघा लेख. कारण मी ह्या माणसाबद्दल जेव्हा आम्ही दिलेलं, महाराज त्यांच्या अंगात येतात, संचार होतात, महाराजांचा आवाज म्हणून त्याचा आवाज प्रसिद्ध आहे. आणि त्याच्या अंगात रोज स्वामी येतात बरं का, 6 वाजता. म्हणून मी माझ्या लेखाचं नाव ठेवलेलं श्रीमंत दामोदर पंत. असंच म्हणजे त्याच श्रीमंत दामोदर पंताला स्वतः गुरु मानलेल्या एक प्रवचन आणि कीर्तनकार बाई, त्यांनी बोलल्याच्या एखाद्या गोष्टींचा आधार घेऊन स्वामी सुद्धांच्या बद्दल अनाप शनाप त्या बोलल्या होत्या. जे काय मला करायचं होतं तुम्ही व्हिडिओ केला. त्या बाई एवढ्या हल्ल्या की त्या संबंध दिवसामध्ये त्यांच्या मला 10 15 फोन आले. फोन मी कधीच उचलले नाही. आता आली ट्रू कॉलरवरती कळतं. मग माझ्या परिचितांच्याकडून त्यांनी याचे 10 15 फोन अशा लोकांचे फोन आले मला. अहो त्या कीर्तनकार आहे, त्या प्रवचन मला काय करायचं म्हणलं, विद्वान असू द्या त्या. त्यांनी जे स्वामी सुत महाराजांच्या बद्दल वाक्य जे काय वापरलं आणि तो संदर्भ दिलेला आहे गुरूंचा, ते गुरु म्हटलं ते माझे श्रीमंत दामोदर पंत आहेत. ते कुठे गेले? कारण माझे गुरु, मी विंचनेत असताना, मी त्रासात असताना मला जाणवत असतं की माझे गुरु माझ्या बाजूला बसलेले आहेत. ते मला त्याच्यातून बाहेर काढायसाठी आलेले आहेत. मग हिचे गुरु तिथे शांत कसे काय? त्यांनी मला मेसेज दिला की माझं नाव खराब होतंय, माझ्या घरच्यांना त्रास होतोय, माझ्याकडून काहीतरी चुका घडल्या असतील. म्हणजे चुका घडलेल्याच आहेत. हे बघा, कोणाच्या घरच्यांना आपल्याला त्रास द्यायचा नाहीये, कोणाचं नाव आपल्याला खराब करायचं नाहीये. महाराजांच्या बद्दल, स्वामी सुतांच्या बद्दल अगदी फार पूर्वीपासून गैरसमज आहे, खूप गैरसमज आहे. महाराजांचा अपमान झाला म्हणून ते स्वामींकडे परत गेले नाहीत वगैरे, असं सगळंच काय काय आहे. स्वामी महाराजांनी कितीतरी वेळा स्वामी सुतांना बोलवलं आणि ते गेलेच नाहीत. शेवटी महाराज चिडले आणि त्यांना पिसाच्या योनीत पाठवून दिलं. अशी विधानं करायची? त्यांनी जे काय बोलणं आहे त्यांचं विधान आहे, त्याचा अभ्यासच नाही आहे काय? आज मला जर स्वतःला काहीतरी मोठा आव्हान जर तुमच्याकडे जर एखादं काय बोलायचं असेल, तेव्हा मला त्या विषयाचा, त्या विभूतीचा, त्या स्वामींबद्दल, स्वामी सुतांबद्दल मला ज्ञान नसायला पाहिजे. आणि पुस्तकी ज्ञान नसून विचार करायला हवा ना मला सुद्धा. ते महाराजांना बघितल्या देहभान हरपून जायचा. त्यांचा देहभान हरपायचा. तेव्हा त्यांच्या देहावरती काय आहे त्याचा भान कसा राहील? अंगावर कपडे आहेत की नाही, मसाच पायात खडावा आहेत की नाही, हा सुद्धा भान नाही हो. फक्त डोक्यामध्ये स्वामींचाच एक रूप. आणि मग त्याच्यामध्ये ते नाचायला लागले, पायात खडावं होतं, आवाज आला. तिथे त्यांच्यावरती द्वेष होत होता म्हणून त्यांच्यावरती जे काय सगळं झालं, त्यांना धक्काबुक्की झाली वगैरे. आणि घरातले आजोबा आपले जसे आपले भांडण झाल्यावरती कंटाळ करणे सांगता, भाऊ मला कंटाळा, जीव आला, मी कधी सुट्टी नाही चाहतो, नाही तर मी जातो इथला, गायबच होते. नाही का बोलत आपल्या घरी आजोबा? आपण बोलतातच ना. तसं महाराज बोलले. आणि त्याचा विपर्यास या लोकांनी एवढा केला. आणि आपल्या देह स्वरूप हयातीमध्ये स्वामी महाराजांनी देह ठेवला.
किंवा महाराज तिथून जर समजा गेले अक्कलकोट सोडून, तर आपली अवस्था काय होईल? ते प्रेम बघा हो, आपलं सुद्धा आपल्या आई वडिलांवरती प्रेम असतंच, पण आपल्या आई वडिलांनी सुद्धा देह ठेवल्याच्या नंतर आपण राहतोच नाही ते. पण ती अवस्था स्वामी सुतांची नव्हती. ते विचार असा करत होते की आपल्या देहस्वरूप आयातीमध्ये जर महाराज आपल्या नजरेआड झाले किंवा महाराजांनी देह ठेवला तर आपली अवस्था काय. आणि म्हणूनच ते महाराज त्यांना बोलवत असताना ते महाराजांकडे गेले नाही. न जाणू महाराज आपल्या बोलवतील, एक घे बाबा सांभाळ सगळं, मी जातो. तर महाराजांना अडवण्याची ताकद कोणामध्येच नव्हती, स्वामी सुतांमध्ये सुद्धा नव्हती, कारण ते दैवी स्वरूप होतं. आणि म्हणून स्वामी सुत त्यांच्याकडे गेले नाहीत. आणि म्हणून स्वामी सुतांनी स्वामी महाराजांनी देह ठेवण्या अगोदरच तुझं विण दुःख देवा माझं सोसवे ना आता, करा जीवाची विश्रांती स्वामी राया विश्वपती, असं प्रार्थना करून महाराजांनी देह ठेवलाय. 4 वर्ष आधी 1874ला स्वामीसुत महाराजांनी देह ठेवला. ह्या ध्यासाने आपल्या समोर स्वामी महाराजांनी स्वामी महाराजांनी जर देह ठेवला तर आपली अवस्था काय होईल. आणि तुम्ही काय सांगता, स्वामी सुतांचा अपमान झाला म्हणून ते पुन्हा अक्कलकोटला गेले नाही. त्यांना देह बांधत नव्हतं, अपमान कोण होणार. त्यांनी स्वतःला समर्पण केलेलं की त्यांचं स्वतःचं अस्तित्व नव्हतंच. हरिबात कधीच गेलेले, देह फक्त तोच होता, ते स्वामी सुतच होते तिथे. आणि म्हणून ते अक्कलकोटला गेले नाही. हे समर्पण, हे ध्यान, ही अवस्था निश्चितच आता आपल्याला असं वाटेल की नको हवं, ते नको. आपल्याला काय माहिती, स्वामी महाराजांनी प्रपंचातच ठेवावं. आपण हात पसरतो, निश्चितच तसं राहणं किंवा तशी मागणी करणं कदापि चुकीचं नाही आहे, कदापि. कारण महाराजांनीच आपल्याला प्रपंचामध्ये आणलेलं आहे, महाराजांनी आपल्याला तसा जन्म दिलेला आहे. उद्या जर महाराजांच्या मनामध्ये आलं काय, महाराज तुम्हाला विचारणार आहेत का की तू माझा सूत होणार आहेस का? हरिभाला नव्हतं विचारलं. आनंदनाथ महाराजांना अगदी स्वतःसारखं करून टाकलं. तुमच्या आमच्यासारखा माणूस, हरड्याचा व्यापारी, स्वामी महाराजांकडे अक्कलकोटला गेला, एवढा स्वामीमय झाला की त्यांना स्वामी महाराजांनी स्वतःसारखं केलं. ते दिगंबर अवस्थेमध्ये हिंडून फिरू लागले, पूर्णतः दिगंबर अवस्थेमध्ये. त्यावेळेला सुद्धा त्यांच्यावरती भरपूर टीका झाल्या. स्वामी सुतांच्या सुद्धा पलीकडच्या टीका झाल्या. त्या खूप लोकांनी त्यांना त्रास दिला. पण खरा त्रास त्यांना कधी झाला, पुन्हा महाराजांनी त्यांना प्रपंचात घातलं. महाराज काही कमीचे नाहीत बरं का. तुम्हाला महाराज कशी परीक्षा बघतात ना, तर ते तशीच परीक्षा असते जसं सोनार सोन्याची परीक्षा करतो. आणि सोन्याचीच परीक्षा करतात महाराज, ऐराई गऱ्याची परीक्षा करत नाहीत. आपण महाराजांच्या वाटेला आलो म्हणजे महाराजांनी आपल्याला आपल्या हातात घेतलेलं आहे. आपण स्वतःला कमी समजायचं नाही, आपण सोनेच आहोत, सोन्यासारखे आहोत आपण. म्हणून महाराजांचं नाव आपल्या मुखात आलेलं आहे आणि म्हणून महाराजांच्याकडे आपण आलेलो आहे. पण एकच गोष्टीचं भान ठेवावं, किती पण माझी परीक्षा कर, किती पण अग्निपरीक्षा कर, किती पण मला तापव, किती पण मला चेप दाब काय वाटेल कर, मी इथून निघणार नाही. मी कायम तुझ्याकडे राहणार. आणि तशीच काय ती आनंदनाथांची परीक्षा झाली. आनंदनाथांच्या नंतर मग त्यांना पुन्हा प्रपंचात घातलं. पुन्हा ते घरी गेले. तिथे त्यांना एक मुलगा झाला बरं का. म्हटलं ती लोकांनी सगळ्यांनी ती परत कोकणी माणसं तिथली वेंगुर्ल्याची, अरे हा बोंधू असा परत आला इथे, पोर झाल्याचा. त्यांना माहिती होतं काय होतं, त्यांना माहितीच नव्हतं की काही जायची दिवसापूर्वी मी काय होतो. प्रपंच आल्यावरती पुन्हा त्यांना भान आला की आपली बायको, हे आपलं कुटुंब. तिथे त्यांना एक मुलगा झाला. पण मुलगा झाला, एवढी मोठी टीका सगळी होते, सगळं काही व्यवस्थित व्हावं नव्हतं, ते पण नाही. पुन्हा महाराजांनी त्यांना आनंदात करून टाकलं. पुन्हा दिगंबर अवस्था. काही लोक जी त्यांना भजत होती ते भजत होते, त्या लोकांना पूर्णतः समजलेलं. जसे वागळे म्हणून होते ते आणि कोण होते, लालजी महाराज म्हणून होते, ते पण पुढे नंतर महाराज झाले. ते लोक त्यांना भजवत होते. आनंदनाथांना एकदम संन्यास धारण केलं, त्याच्यामुळे इतकी अवस्था की दिगंबर स्वरूपामध्ये फिरतायत, कसलंच काय भान नाही. आणि पुन्हा बायकोकडे जात आहेत, पुन्हा एक मूल होत आहे. त्याच्यानंतर महाराजांनी सर्वांची तोंड बंद कशी केली, तर आनंदनाथ महाराजांनी जिवंत समाधी घेतली, ज्ञानेश्वर माऊलींसारखी. सोपं आहे का ते? महाराजांचं ध्यान लावलं आणि वरतून बंद करायला सांगितलं. कधी वेंगुर्ल्याला गेला तर कॅम्पामध्ये आनंदनाथ महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्या नक्की. चेंबूरच्या मठामध्ये कांदेवाडीतल्या जे आत्मलिंग होतं ते सीताबाईंनी, नंतर स्वामी सुतांच्या मुलींनी ते नंतर मग चेंबूरला नेलं. बरं, ही सीताबाई कोण?
तर स्वामीसुत ब्रह्मानंद टाळीमध्ये लागलेले त्यांच्या बायकोकडे लक्ष तर मुलीकडे कुठे लक्ष असणार. म्हणून जी स्वामीसुतांची जी आई होती ती स्वामी महाराजांच्या जाऊन डोक्यावरती बसलेली. ती स्वामी महाराजांची भक्त नाही, डोक्यावरती फक्त एवढ्यासाठी जाऊन तिथे ती बसली होती का महाराज माझ्या मुलाला याच्यातून सोडवा. इतका महत्वाकांक्षी मुलगा तो, आणि त्याची वाट लावलेली आहे तुम्ही. त्याच्या बायको वगैरे सगळी रडते, त्याला मुलगी पण आहे. बरं ती आई शेवटी ती आपली मुलगी कशी आहे, सून कशी आहे, त्यांच्यात काहीतरी आपण समेट घडून आणूया. यासाठी जेव्हा ती मुंबईला यायची कांदेवाडीमध्ये, तेव्हा तिला दिसायचं की त्या लहानशा पोरीकडे दुर्लक्ष होते. स्वतःच्या घरातच ती केविलवाणी आहे, तर तिच्याकडे आपलं लक्ष व्यवस्थित राहावं म्हणून आजीने तिला आपल्याबरोबर अक्कलकोटला नेलं. तिथे ही लहानशी मुलगी स्वामी महाराजांबरोबर खेळायला लागली. तिथे त्रास दिल्यामुळे त्यांना तिथून मठातून बाहेर काढल्यामुळे कांदेवाडीच्या चेंबूरच्या मठाची स्थापना झाली. हे सगळं सांगायला की तो खूप लांब होतं. त्या मठात सुद्धा आपण मुंबईमध्ये यायचे आपण राहतो. महाराजांनी स्थापन केलेले जे कोण स्वतःहून स्थापन करून घेतलेले जे मठ आहेत त्याच्यात चेंबूरचा मठ सुद्धा आहे. कारण चेंबूरची मठाची जागा खुद्द महाराजांनी सीताबाईंना दिलेली आहे. आणि आपण कायम निश्चितच ठीक आहे, आपण स्वतःला स्वामी भक्त म्हणतो ना, आज ना उद्या स्वामी भक्त होऊ. आपण स्वामी भक्त समजूया आणि त्या मार्गावरती जाऊया की आपण स्वामी भक्ती कायम करू. आणि जसं स्वामी महाराजांचं प्रेम अगदी डे 1 पासून आपल्यावरती आहे, आपण डे 1 म्हणजे जन्मल्यापासून आपण, तसं आपलं सुद्धा महाराजांवरती प्रेम जडावं आणि आपण योग्य ठिकाणी आपण कायम स्वरूपी आपले पाय त्याच तिथे जमिनीवरती चिकटून राहावे. मग आपल्याला महाराज समोर आपल्या येतील, महाराज आपल्याला दर्शन दे, हे सगळं आपल्यापुरतं असतं. आपल्याला योग्य मार्गदर्शन सुद्धा देत हे आपल्यापुरतं असतं. तुमचं देव किंवा तुमच्या दैवताचा उगाच प्रोपागंडा किंवा त्यांचं कसं असतं, स्वामींचा प्रचार करतात. तुला काय करायचं स्वामींचा प्रचार करायचा? स्वामी काय प्रचारची आहे का गोष्ट? तो काय राजनैतिक काय आहे का, नेता आहे का? ज्याच्या नशिबात असेल तिथे मग ते पोचतील. ते मी बोलतो ते स्वामी भक्तांपुढे बोलतो, महाराजांचा प्रचार नाही करत आहे मी. माझ्या चॅनलचं सुद्धा एक ते हे आहे, लाईन आहे, स्वामी भक्तांचा स्वामी भक्तांसाठी. आपण कसं कोणाला स्वामी भक्तीकडे आणू शकतो? तो ते प्रारब्धात असावं लागतं, ते नशिबात असावं लागतं, तेवढं भाग्य तुमचं जागृत असावं लागतं. आपल्याला सगळं ते लाभलेलं आहे. त्यामुळे मी तुम्हाला निश्चितच ती दिशा दाखवू शकतो जी स्वामी सुतांनी त्यांच्या अभंगातून त्यांच्या रचनातून सांगितलेली आहे, जी आनंदनाथांनी सांगितलेली आहे. जे आनंदनाथांसाठी स्वामी महाराजांचं जे काही संभाषण आहे फक्त मी वाचून ते समजण्याचा प्रयत्न करतो आणि मी पण काही प्रमाणात प्रयत्न करतोय. पण एक महाराजांकडे आपण सगळ्यांनी प्रार्थना आजच करूया की आम्ही सत्मार्गावरती जाण्याचा प्रयत्न करतोय, की आमचं मन खंबीर राहू द्या, ते अजिबात हलता कामा नाही, स्थिर राहू द्या. तसं तुम्हाला सुद्धा आम्ही प्रार्थना करतोय की तुम्ही सुद्धा आमचं मन स्थिर ठेवा, आम्हाला सत्मार्गावरती आणा. बाकी ऍक्च्युली त्यात संबंध भवसागर पार करून घेण्याची सगळी जबाबदारी तुमच्यावरती आहे, तुमच्यावरती आमची श्रद्धा आहे. तरी आम्ही वाट चुकणार नाही, इथे आमचं लक्ष असेल. आम्ही अकलेनीच खुदा पैचानू. किती मोठं संकट आले, किती काही होऊ द्या, तुम्ही आमचे मायबाप आहात, आम्ही हलणार नाही. तेवढी शक्ती तुम्ही आम्हाला कायम द्या. हीच आपण प्रार्थना महाराजांकडे करायची. आणि ही प्रार्थना महाराजांकडे करत असताना आपण स्वतःला स्वामी समर्थ महाराजांचे भक्त म्हणूया आणि सदोदित आपण म्हणत चालूया की आपण स्वामी भक्त आहोत. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. गुरुदेव श्री स्वामी सुत महाराज की जय. श्री स्वामी समर्थ. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. मज नको धन दारा, तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. मज ठेवावे भिकारी, सुखे करीन चाकरी, सुखे करीन चाकरी. तुझे नाम माझी जोड, मुखी राहो तेची गोड, राहो तेची गोड, मुखी राहो तेची गोड. स्वामी देई हेची दान, नित्य चरणाचे दर्शन, चरणाचे दर्शन, नित्य चरणाचे दर्शन. तुझ्या चरणी माझा माथा
ऐसे करी दीनानाथा, ऐसे करी दीनानाथा, तुझ्या नामी लागो छंद मज द्यावे दासपद, द्यावे दासपद, मज द्यावे दासपद. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. सुत मागे हेची दान, सुत मागे हेची दान, तुझ्या चरणी होऊलीन, तुझ्या चरणी होऊलीन. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. मज नको धनदारा तुझ्या चरणी द्यावा थारा, चरणी द्यावा थारा, तुझ्या चरणी द्यावा थारा. स्वामी देई हेची दान नित्य चरणांचे दर्शन, चरणांचे दर्शन, नित्य चरणांचे दर्शन. स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान, स्वामी देई हेची दान.